काल एका चॅनलवरती भारतीय जनता पक्षाच्या एका माजी खासदाराचा एक व्हिडिओ नाव घेतलेलंच नाही त्यांनी घेतलं ना, घेतलं, मी नाही घेतलं, नाव घेऊ नका. मला मी आणि सदस्य नाही आहेत, नाही सदस्य नाही आहेत, सदस्य नाही आहेत. नाही पण सदस्यांची नावं घेऊच नका. सदस्य मी माजी खासदार म्हटलेलं आहे, मी माजी खासदार म्हटलेलं आहे दादा, मी माजी खासदार म्हटलंय दादा. सन्माननीय भाई जगताप, आपण खाली बसा. माझी एका माझी काल व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, बदनाम झालं, राजकीय आयुष्य उद्ध्वस्त झालं तर तो राजकारणाचा एक भाग आहे. परंतु एखाद्याचं खासगी आयुष्य उद्ध्वस्त होतं, एखाद्याच्या कुटुंबावरती ज्या वेळेला प्रसंग येतो, याचे आम्ही ग्रस्त आहोत, त्रस्त आहोत. आम्ही देखील अनुभवलेला आहे. खोटे आरोप ज्या वेळेला एखाद्या माणसावर होतात, दादा हे तुम्ही देखील सगळे पार्टी विथ डिफरन्स बसलेले लोक आहेत, तुम्हाला देखील मुलं बाळ आहेत. आणि जेव्हा तुमच्या मुलांना यंत्रणेच्या समोर उभं केलं जातं, यंत्रणेचे लोक वेगवेगळे घाणेरडे प्रश्न विचारतात. आज भुजबळ साहेब इथे बसलेले आहेत, 2.5 वर्ष तुरुंगात काढलेली आहेत, कोर्टाने निर्दोष सोडल्यानंतर. पण त्या 2.5 वर्षाची पूर्तता कोण करून देणार? आणि तिथे चर्चेला येणं फार गरजेचं आहे. हा प्रश्न किरीट सोमय्या किंवा तुम्ही किंवा मी हा नाही आहे. नाही मी कोणाचा नाही, मी काय म्हटलं, हा कोणाचा प्रश्न नाही आहे. हा प्रश्न राजकीय जीवनामध्ये काम करणाऱ्या एका माणसाचा आहे, ज्याने आपलं पूर्ण राजकीय आयुष्य पणाला लावून कुठलाही तुमच्यापैकी आणि आमच्यापैकी कार्यकर्ता हा सहज इथपर्यंत आलेला नाहीये. याने प्रचंड मेहनत केलेली आहे, कष्ट खाल्ले आहेत, पोलिसांचा मार खाल्लाय, इकडे आलेले आहेत, ते देखील आंदोलनात आलेले आहेत. आणि जेव्हा तुम्ही तुमची पूर्ण करिअर करता आणि त्या करिअरवरती ज्या वेळेला आघात होतो, हा मग कोणाचाही असो, तुमचा असो, आमचा असो, आणि ज्या वेळेला बदनामी केली जाते, त्यावेळेला त्या बदनामीची उत्तरं तिथेच दिली पाहिजेत. आणि म्हणून हे सभागृह कशासाठी आहे? हे सभागृह यासाठीच आहे की न्याय मिळाला पाहिजे. हे सभागृह यासाठीच आहे की कोणाची राजकीय होऊ नये. आजपर्यंत कधी असं झालं नव्हतं, परंतु गेल्या काही वर्षामध्ये ज्या खासदाराचा व्हिडिओ रिलीज झालाय, याने कित्येक जणांचे आयुष्य, म्हणून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं अशी आमची इच्छा नाहीये. परंतु काल जो व्हिडिओ जाहीर झालेला आहे, या व्हिडिओची सत्यता बाहेर आलीच पाहिजे. या व्हिडिओमध्ये ती महिला कोण आहे हे कळलंच पाहिजे. का त्या महिलेने आरोप केले? आम्हाला जी माहिती मिळालेली आहे खरी खोटी तपासून बघा. आता गृहमंत्रीकडे आलेले आहेत आपण, याच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीत आपण एसआयटी लावता. माझं तर म्हणणं आहे एसआयटी त्याच्यावरची अजून काय अगदी रॉ लावायची असेल तर लावा, कारण आमच्या बाबतीत आता कुठलीच एजन्सी बाकी राहिलेली नाहीये आणि पार्टी विथ डिफरन्स आहे. आणि तुमच्यासारखा उपमुख्यमंत्री आहे, आमचं म्हणणं असं आहे, जी काय माहिती मिळते खरी आहे खोटी आहे माहित नाही. ज्या यंत्रणा आता तपास यंत्रणा काम करत होत्या, त्या तपास यंत्रणांमधल्या महिलांना ज्यांना थोडीशी भीती वाटत होती की आपण कधी फाईल बघितली आहे, फाईलवर आमचा काही शेअर आहे का, आणखीन काही आहे का, अशा लोकांना, महिलांना फोन करून हे जे काही प्रकार घडलेले आहेत हे 8 तासामध्ये आलेले आहेत असं आम्ही ऐकतोय. खरं खोटं माहित नाही. काही अंबादास दानवेजींना काही भेटले असतील, आमच्याकडे फोनवरनं काही माहिती आली असेल. आता तुमचं काम आहे हे सगळं शोधणं, पण आमचं म्हणणं असं आहे की ही महिला कोण आहे ते पहिलं कळलं पाहिजे. ज्या महिलेने हे व्हिडिओ पाठवला हे कळलंच पाहिजे महाराष्ट्राला. आणि ज्या पद्धतीची ही विकृती आहे, ज्या पद्धतीने हे जर एक्स्ट्रॉशन केलं जात असेल, पैशाचं एक्स्ट्रॉशनच्या तर आम्ही हजारो किस्से ऐकलेत, परंतु हे सेक्स एक्स्ट्रॉशन जे चाललेलं आहे हे आज कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून बाहेर आलेलं आहे. आणि त्यामुळे हा प्रकार अतिशय गंभीर आहे. आणि म्हणून हे सगळं कामकाज बाजूला ठेवून आज गृहमंत्र्यांनी ते जाहीर केलं पाहिजे की याच्या बाबतीमध्ये एसआयटी लावणार का. 8 तासाचे व्हिडिओ आपल्याकडे गेलेले आहेत आणि त्यांनी आज जे पत्र दिलेलं आहे गृहमंत्र्यांना, त्याच्यात कुठेही म्हटलेलं नाही की हा व्हिडिओ खोटा आहे. त्यांनी असं म्हटलं की मी कुठल्याही महिलेवर अत्याचार केलेला नाहीये. त्यांनी असं म्हटलं पत्रकामध्ये की मी कुठेही अत्याचार केलेला नाहीये. म्हणजे याचा अर्थ तो व्हिडिओ खरा आहे असं अप्रत्यक्षपणे मान्य केलेलं आहे. आता जो तो व्हिडिओ खरा असेल तर त्या व्हिडिओच्या त्या बाजूला कोण होतं, कुठे घेतला हा व्हिडिओ,
कोणी घेतला हा व्हिडिओ, का घेतला व्हिडिओ, का त्या बाईला हे बाय कन्सेंट आहे, बाय एक्स्ट्रॉक्शन आहे, बाय थ्रेट आहे, हे सगळं बाहेर आलं पाहिजे. आणि म्हणून माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी. सुधीर भाऊ, आपल्याला तर हात जोडून विनंती करतो, आपली तर फार भाषणं मी ऐकली आहेत नैतिकतेची आणि पुढे पण ऐकणार, पण आज दाखवून द्या, आज दाखवून द्या CISF ची सिक्युरिटी घेऊन छोट्या छोट्या अधिकाऱ्यांना सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्सची धमकी देऊन कदाचित हे प्रकार तर नाही ना झाले. हे बघा, ते तुम्ही नीट तपासा, बराब साहेब झाला. हे प्रकार ह्याच्यातनं बाहेर येतील. या केंद्रीय यंत्रणांचा आणि अनिलजी पोलीस यंत्रणांचा बराब, वापर करून मला असं वाटतं अशा सविस्तर प्रकारे मांडलेलं आहे. सरकारकडे मागणी आहे की सखोल चौकशी करा, SIT लावा आणि पहिली तर त्याची सिक्युरिटी काढून घ्या. ज्या सिक्युरिटीच्या जोरावरती हे सगळे प्रकार होतात असं बाहेर बोललं जातं, त्याच्यामुळे तुमच्या हातात आहे. आणि आता कशाला सिक्युरिटी CISF ची पाहिजे? तुम्ही आहात ना सक्षम गृहमंत्री, आता CISF कशाला पाहिजे त्याला? आपल्या राज्यामध्ये जर एक खासदार परब, जर केंद्राची अनिलजी security परब, घेऊन फिरत सन्माननीय असेल, तर ते सदस्य चुकीचं आहे. त्याला कन्क्लूड करा. आपण करायला नाही पाहिजे सन्माननीय तसं. आणि म्हणून उपमुख्यमंत्री माझी आणि मागणी आहे, गृहमंत्री